हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। एकदम सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या कुरडई। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना। तर आता सकाळचे 8 वाजले होते आणि सकाळी सकाळी मी कुठे चालली आहे तर तुम्हाला सर्वांना थंबनेलवरून समजलंच असेल। तर आज मी चालली आहे लोणारवाडीला। सिन्नरपासून 3 किलोमीटरच्या अंतरावरती लोणारवाडी गाव आहे जिथे संध्या राहते। तर हे तिचं नवीन घराचं बांधकाम चालू आहे। या ठिकाणी दरवर्षी ती कुरडई करत असते, पण आता कुरडई ना दुसऱ्या ठिकाणी करता येते। तर आम्ही इथे आलो। तर चला, हे बघा इकडच्या साईडला आहे ना मस्त मोकळा परिसर आहे, बाजूला शेत आहे आणि इथेच ती कुरडई करत होती। तर तिच्या हाताखाली ना 3 ताई पण आहे। कुरडई करायचं म्हटलं ना तर फार मेहनतीचं काम असतं आणि हे बघा किती छान अशा मस्त गोल गोल कुरडई ती बनवते। आता तिला पण भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे आणि हा लोखंडी सोऱ्या आहे ना आमच्या सिन्नरला मिळतात। कोणत्याही भांड्यांच्या शॉपमध्ये किंवा भांड्यांच्या कंपन्यांमध्ये किंवा मग बनवून पण घेतात। तर 1400-1500 रुपये प्राईस असते, जास्त काही महाग नसतात। पण कुरडई आहे ना याने खूप छान मस्त चाळता येते, पटापट होतात। आणि संध्याच्या सासूबाई पण तिकडे दुसऱ्या सोऱ्यावरती कुरडई करताय। 2-2 सोरे त्यांनी इथे ठेवलेले आहे कुरडई बनवण्यासाठी आणि छान अशा पांढऱ्या शुभ्र ह्या कुरडई इथे गव्हाच्या काडावरतीच टाकताय। काड म्हणजे हे गव्हाचंच असतं। तर बरेच दिवस झाले, म्हणजे जवळपास आठवडा झाला असेल तिने कुरडई करायला सुरुवात केलेली आहे। आणि कुरडई करायचं म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे, गहू 3 दिवस पाण्यामध्ये भिजत घालावे लागतात आणि त्यानंतर कुरडई बनते। तर म्हणून आम्ही लवकर काही सांगितलं नाही, म्हणजे मी व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा दाखवते कारण थोडासा स्टॉक असला तर मग बरं पडतं, नाहीतर मग खूप कॉल येतात तिला कुरडईच्या मागणीसाठी। तर कुरडई ऑर्डर करण्यासाठी मी संध्याचा नंबर तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये देते, तिथे बघा आणि त्या नंबरवरती तिला आहे ना मेसेज टाका। शक्यतो कॉल जास्त करू नका कारण ती दिवसभर कामातच बिझी असते। तर ती निवांत संध्याकाळच्या वेळेला मग सर्वांचे मेसेज बघते आणि रिप्लाय देते। आणि ही कुरडई संध्याच करते, तर तिचा भाव पण 30 तुम्हाला सांगेल। त्यामुळे मग ज्यांना परवडेल त्यांनीच घ्या, कारण बऱ्याच ठिकाणी कुरडई केली जाते पण प्रत्येकाचे रेट हे क्वालिटीनुसार आहे ना वेगवेगळे असतात। तर हे बघा ओली कुरडई सुद्धा मी हातात उचलली आहे। ही कुरडई आहे ना अजित 102 गव्हाची आहे। हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। एकदम सुंदर अशा पांढऱ्या शुभ्र इथे आपल्या कुरडई उन्हामध्ये वाळताय। तर मी संध्याच्या घरी आली, अजून पण कुरडया करायचे काम चालूच आहे। तर इथे आजूबाजूला मस्त हे हिरवळ शेत दिसतंय, हिरवगार दिसतंय। खाली कांदे लावलेले आहे, तिकडे मका लावलेली आहे आणि मी सकाळी सकाळी आली इकडे तुम्हाला सर्वांना कुरडई दाखवायला। तर अजून पण बऱ्याच कुरडई बनवायचं काम चालूच आहे। आता पुन्हा एक घाट घ्यायचा आहे, आता एकच घाट झालेला आहे आणि इतक्या सुंदर अशा आपल्या ह्या कुरडई इथे दिसत आहे। तर खूप साऱ्या ताईंना कुरडई घ्यायची आहे ना, तर मला कमेंट येत होत्या की ताई कुरडई कधी चालू होणार आहे। तर आता फायनली इथे कुरडई चालू झालेली आहे। तिने बराच स्टॉक करून ठेवलेला आहे कारण तिला बोली की आधी जास्त स्टॉक करून ठेवू आणि नंतर मग आपण कुरडईची ॲड करू। तर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की घ्या, खूप छान आहे। मी तळून पण दाखवेल तुम्हाला घरी। हे गव्हाचंच काड असतं, गव्हाच्या काड्या त्यावरतीच कुरडई वाळली जाते आणि ह्या खाटा आहे त्याच्यावरतीच कुरडई करतात। आता ओली कुरडई तर तुम्हाला मी दाखवली, पण वाळलेल्या ज्या सुकलेल्या कुरडई आहे ना आदल्या दिवशी तिने केलेल्या, त्या उन्हामध्ये ठेवलेल्या होत्या तिने आणि त्या बघा किती छान आहे। तर थोड्याशा अजून ओलसरच आहे। तर अशा प्रकारे ह्या दिसत आहे, म्हणजे वाळल्यानंतर पण कुरडईची साईज तुम्हाला दिसत असेल। आणि ही कुरडई आहे ना तळल्यानंतर खूप मोठी होते कारण सोऱ्या मोठा असल्यामुळे ना खूप जास्त छोटी कुरडई चाळता येत नाही। ह्याच साईजमध्ये तिच्या सर्व काही कुरडया असतात आणि ती शेकड्याच्या भावामध्ये विकते। तर ह्या कुरडईला बनवण्यासाठी ना जे जारचं फिल्टर पाणी असतं ना तर तेच वापरलं जातं। तर आता हा जो प्लांट तुम्ही बघताय तर हा सागर दादाचा प्लांट आहे।
सागर भाऊ पाण्याचा बिझनेस करतो, म्हणजे त्याचे हे पाण्याचे जार आहे ना सर्व सिनरमध्ये जातात शॉपवर कोणाच्या कार्यक्रमाला लॉन्सवरती. तर इथे ह्या सर्व काही मोठ्या मोठ्या मशिनरी ठेवलेल्या आहेत, त्याद्वारे पाणी फिल्टर होतं आणि या टाक्या बांधलेल्या आहे. तर पाणी स्वच्छ असतं, झाकून ठेवलेलं असतं. आणि बाहेर आहे ना हे पातेलं आहे ना त्याला मातीचं बूड घेतलेलं आहे, म्हणजे पातेलं चुलीवरती ठेवल्यानंतर आहे ना काळं होणार नाही. तर आता इथे घाट घेण्यासाठी पाणी तापत ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. तर हे सर्व काही प्रमाण असतं, पाण्याचा अंदाज असतो, त्यामध्ये खडे मीठ टाकलेलं असतं आणि पाण्याला उकळे आल्यानंतर मग तो चीक जो असतो ना गव्हाचा तो बनवलेला त्यामध्ये टाकायचा. चहासाठी दूध काढताय का आम्हाला? हे बघा मस्त गाईचं दूध काढायचं काम चालू आहे. तिकडं वासरू छोटस. किती दूध देते गाय एका टायमिंगला? एवढी बादली बर 2.5 लिटर, 2-2.5 लिटर सकाळी आणि संध्याकाळी ना. 5 लिटर जातं ना 2. दोनदा 5 लिटर. सागर भाऊला जातं. हा का? आपल्याला असं. कांद्यांची चाळ आहे, कांदे काय अजून काढले नाही त्याच्यामुळे चाळ रिकामी आहे, म्हणून इथं गायला आणि वासरूला सावलीत ठेवलेलं आहे. गाय वासू तिकडे शेड मध्ये असतं. हा का? पण आता तिकडे काम चालू हा आहे. ते सेड आहे ना गायचं. हा पण काम चालू आहे ना आता, म्हणून मग इथे सावलीला मस्त ठेवलेलं आहे त्यांनी. आणि लाकडं वगैरे चुलीचे इथे ठेवले ना, चुलीला लाकूड लागतं ना, ते सर्व इथं ठेवलंय. एवढं वर्ष कसं झालं आमचं याच्यावर एवढं शिकत. आता आपण संध्याताईचं घर पाहून येऊ. या पीओपी पाहून आमची पीओपी पाहिजे आहे आणि घर पण किती झालंय ते बघायचं आहे. घराचं काम चालू आहे तिकडे. हा दुसरा घाट आहे ना आता. हे पाणी उकळेपर्यंत मला सांग, मग चिक टाकताना येते मी. टाइम लागेल का? हो पूर्ण बादली भरली आहे दुधानी. आता आम्हाला चहा ठेवणार आहे का? ताज्या दुधाचा फ्रेश दूध. दीदीला मला चहा ठेवायला लावलाय मस्त. दूध चांगलं तापून याच्यावर झाकण ठेव. ये तू लागत खाली होती तुम्ही. मीठ टाकलं, आता पाण्याला उकळी आली आहे आणि आता त्यामध्ये चिक टाकताय. दुधासारखा दिसतो हा ना, एकदम पांढरा शुभ्र. गरम पाणी घेऊन टाकते. कुरडई करण्यासाठी ना फिल्टरचं जे पाणी आहे ना जारचं तेच वापरलं गेलं इथे, त्यामुळे ही कुरडई एकदम पांढरी शुभ्र दिसते. पाण्याचा पण कधी कधी फरक पडतो कुरडईला आणि तितकी मेहनत तितकी स्वच्छता पण असते. खूप स्वच्छता घेतल्यानंतरच कुरडई एकदम पांढरी शुभ्र बनते. आणि बघा आपली संध्याताई पण घाट घेते, तिला पण जमतं घाट घ्यायला. आणि आजी पण दोघे मिळूनच घाट घेतात. नाही बाई आपल्याला काही जमत नाही. जावाय ना रट होतो तेव्हा तुमची संध्याताई काहीच करू शकत नाही. बाई रेटत नाही एवढा. किती किलोचा एका टायमिंगला? 15 किलोचा. हे बघा आता जास्त घट्ट झालेला आहे चिक ना, त्यामुळे मग आता दाजीच करताय. सध्या आता मार्केटमध्ये कुरडईचा घाट घेण्याची मशीनसुद्धा आलेली आहे, पण गावाकडे चुलीवरच घाट घेतला जातो. अशा प्रकारे त्याची
टेस्टच वेगळी असते. आणि जो मशीनद्वारे आपण घाट घेतो ना, त्यामध्ये खूप गाठी होतात, गुठळ्या होतात, त्यामुळे त्यांना ते आवडत नाही. तर इथे अशा प्रकारे मस्त मी कुरडई चाळलेली आहे. तर मला सुद्धा कुरडया करता येतात. तर मी पहिले घरी करायचीच माझ्या, पण आता सध्या घराचं काम चालू आहे, तर मी 2 वर्ष गेली कुरडई काही बनवली नाही. मागच्या वर्षी पण मी इकडे येऊनच माझ्या कुरडया बनवल्या, संध्याला मदत आली आणि मस्त कुरडया केल्या होत्या आम्ही. तो पण व्हिडिओ आहे माझ्या चॅनेलवरती, तो पण तुम्ही बघू शकता. तर तुम्ही बघताय आता इथे मी 5-6 कुरडई चाळली. तर खूप छान वाटतं कुरडई चाळायला. तर हे बघा किती छान अशी मस्त गोल गरगरीत माझी ही कुरडई झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते. मस्त कुरडया चालू होत्या बनवायचं काम. आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता घरी पण यायचं होतं, मला बरंचसं काम होतं. तर संध्याचं घर तुम्हाला आता दाखवते. सध्या तिच्या घराचं काम चालू आहे, पण अजून काही पूर्ण झालेलं नाही आहे, अर्धवट आहे. तर चला आतमध्ये जाऊ आपण. तर हा मागचा ओटा आहे, म्हणजे मागची साईड दाखवते तुम्हाला घराची, पूर्वेची. अजून ओट्याचं काम बाकीच आहे. आणि आता हा जो आपण बघितला ना, हा किचन रूम केलेला आहे, फरच्या बसवल्या आहे इथे. आणि किचन ओटाही तयार झालेला आहे. तर हे बघा भरपूर मोठा किचन केलेला आहे. आणि इकडे पण डायनिंग एरिया केलेला आहे. त्या कोपऱ्यात देवघर ठेवायचं आहे ना, इथे देवघरासाठी जागा ठेवलेली. किचन रूम आहे ना पूर्ण 20-22 फुटाचा असेल का असा. इकडे माझ्या पाठीमागे स्टोर रूम केलेला आहे भांडी वगैरे ठेवण्यासाठी. तर जागा ऐसपैस होती त्यांना, कारण शेताकडचं वातावरण आहे. हा स्टोर रूम. भरपूर जागा असल्यामुळे ना आपण मोठे मोठे रूम करू शकतो. तर इकडे संध्याला भरपूर जागा होती म्हणून तिने ना भरपूर मोठा किचन रूम केलेला आहे. मला पण असाच आवडतो मोठा, पण आपल्याकडे जागा खूप कमी आहे, त्यामुळे आपलं इकडे गावातलं वातावरण थोडंसं मोकळं असतं आणि शहरातलं वातावरण थोडंसं गर्दीचं असतं. हा फरक आहे. तर भरपूर मोठा असा किचन रूम केलेला आहे तिने. आणि त्यांची फॅमिली पण भरपूर मोठी आहे ना. कार्यक्रम असल्यानंतर आहे ना किचनमध्ये गर्दी होते, कारण सर्वजण येतात, त्यामुळे मग तिने मोठा साईजमध्ये किचन ठेवलेला आहे इथे. आणि इकडे देवघराने डायनिंग एरिया केलेला आहे. इकडे पण 2 विंडो आहे, इकडे पण 2 विंडो आहे, 4 विंडो आहे टोटल किचनमध्ये संध्याच्या घराला. आणि भरपूर मोठा स्पेस आहे हा. चला आता किचन बघितला. इकडे समोरच आहे ना ही छोटीशी बोर्ड दिसते तुम्हाला, तर आम्ही बोर्डच म्हणतो. तर इथून जायचं आपल्याला पुढे. तर इकडे आहे हे इकडे बाथरूम. हिची पण टाईल्स आपल्यासारखीच आहे, अशीच घेतली मी पण. फ्रेश वाटतं ना बाथरूमला. टाईल्स आहे ना अशा व्हाईट लावल्यामुळे ना बाथरूम फ्रेश वाटतं. आणि खाली तिने ब्लॅक लावली. तर अशा प्रकारे बाथरूम आहे. आणि बाथरूम शेजारी इकडे टॉयलेट आहे, इंडियन टॉयलेट भांडं बसवलं आहे त्यांनी. त्याच्यासमोरच इकडे हा बेडरूम. या गरम गरम चहा. बापरे, अगं आम्ही दीदी इथे चहा घेऊन आले. आलो असतो घरात. चला 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 आता चहा घेते एकदा आणि परत तुम्हाला बाकीचं घर दाखवते. हा बेडरूम केलेला आहे. बेडरूम पण बऱ्यापैकी छान मोठा आहे, आमच्या इतकाच आहे. मला वाटतं 13x12 असा असेल. हा पूर्ण हॉल. तर हॉल पण बऱ्यापैकी मोठा आहे. तर हे बघा भरपूर असा मोठा हॉल आहे. आणि जिना आहे तिकडे वरती जाण्यासाठी. आणि वरती ही पीओपीचं काम चालू आहे. थोडंफार राहिलेलं आहे, लाईट वगैरे लावायच्या बाकी आहे अजून. तर वरती पूर्ण ही पीओपी केलेली आहे. अशा प्रकारे हे संध्याचं घर. आणि माझ्या पाठीमागे एंट्री, मुख्य दरवाजा. तर इथून बाहेर तिचं जुनं घर दिसतंय. दीदी उभीच आहे. दीदी चल मी घरात येते, चेअरवर बसावं लागेल मला. कप ठेव मी खाली झाले. हां तर हे बघा हा पोर्च आहे. तर मुख्य दरवाजा, सागाची चौकट बसवली आहे आणि हा सर्व पोर्च. आणि चला हे जुनं घर
तर हे खूप पिढीचं म्हणजे खूप जुन्या पिढीचं मला वाटतं आता ही 8वी 9वी पिढी चालू आहे त्यांची. हे जुनं घर. तर मी आता खाली उतरते, जुन्या घरात जाते, चहा पिते. चला तर दे चहा. चाल, सकाळचे 9 वाजले. संध्याचं हे जुनं घर पण भरपूर मोठं आहे. आतमध्ये तर खूप खूप खोल्या आहे. एक वेळेस मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं पण होतं, पण आता काही दिवसांनी हे घर आहे ना ते पाडणार आहे. म्हणजे समोर मग मोकळी जागा होईल त्यांना वापरण्यासाठी. बाहेरून असं दिसतं, वरती काही तुम्हाला दाखवलं नाही. वरती एक बेडरूम आणि टॉयलेट बाथरूमची सोय काढलेली आहे, पण वरती जाण्याचा मलाही कंटाळा आला होता. तर म्हटलं चला आता घरी जायचं होतं, कारण माझं घरचं काम तसंच पडलेलं होतं. कारण सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर आम्ही लगेच लोणारवाडीला आलो होतो व्हिडिओ शूट करायला. तर आता घरी आल्यानंतर मी इथे कढईमध्ये मस्त गव्हाचा चीक गरम करते. संध्याने मला दिला होता. गव्हाचा चीक साखर टाकून तूप टाकून गरम केल्यानंतर खूप छान लागतो खायला, मला पण आवडतो. तर मी माझ्यासाठी थोडासा घेतला आणि बाकीचा सर्व चीक आहे ना पूजाच्या घरी दिला. अजून डब्यात बराचसा दिलेला होता संध्याने मला, तोही त्यांना दिला. आणि आता ह्या कुरडई मी तुम्हाला इथे तळून दाखवते. तर कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं होतं आणि छान अशा मस्त सुकलेल्या वाळलेल्या कुरडई आहे ह्या. तर तळल्यानंतर तुम्हाला दाखवते कशा फुलतात. तर कडकडीत तेल गरम करून घ्यायचं कुरडईला. तर एक कुरडईचा मी तुकडा टाकला तर हे बघा लगेच असा मस्त फुलला येतो. मागच्या वर्षी पण संध्याला कुरडईची खूप ऑर्डर आलेली होती, पण मे महिन्यामध्ये पाऊस लवकर झाल्यामुळे ना बऱ्याच ताईंचे पैसे आम्हाला रिटर्न करावे लागले. तर त्यामुळे मग ह्यावर्षी तिने थोडासा स्टॉक केला आणि नंतर मग म्हटलं व्हिडिओ शूट करू आपण, कारण एकाएकी खूप कॉल येतात. आणि तुम्हाला आता मी कमेंट सेक्शनमध्ये नंबर दिलेलाच आहे, तर तुम्ही तिथून नंबरवरती तिला मेसेज करा. पण जास्त कुरडईला घाई पण करू नका, कारण 3-4 दिवस लागतात कुरडई करायला. ती सुकली पण पाहिजे आणि सर्वांनाच कुरडई भेटेल म्हणून तिचे पण खूप प्रयत्न चालू आहे. तर ह्या वर्षी ती एका दिवसाला 3-3 घाट घेते. मागच्या वर्षी तर 2दाच घाट घ्यायची, पण यावर्षी सर्वांनाच कुरडई मिळावी यासाठी तिने भरपूर मेहनत घेतलेली आहे. तर जास्त घाई करू नका, फक्त एवढंच मला सांगायचं आहे. तर चला आता किती सुंदर अशा मस्त तेलामध्ये कुरडई फुलताय ना. फक्त कुरडईला आहे ना मोठी कढई घ्या तळायला, म्हणजे छान अशा मस्त त्या फुलतील. तर हे बघा एकदम पांढरी शुभ्र दिसते तळल्यानंतर सुद्धा कुरडई. तर हे बघा किती छान मस्त आपल्या कुरडया फुलल्या आहे. एकदम अशा तळल्यानंतर पण पांढऱ्या शुभ्र दिसत आहे. आणि साईज बघू शकता तुम्ही कुरडईची. तरी पण मी कढई ना मोठी ठेवली, कारण ही कुरडई तळायला कढई थोडीशी मोठीच घ्या, त्यामुळे कुरडया छान मस्त फुलल्या जातात. आणि इतक्या 5-6 कुरडई मी ना संध्याकाळून घेऊन आली होती तळायला. तर ह्या तळून दाखवल्या तुम्हाला. नवीन कुरडई खायला खरंच खूप छान लागते, मला नवीन कुरडई खूप आवडते. तर ती बोलली होती की अजून घेऊन जा, पण म्हटलं बस झाल्या. अजून बटाटा साबुदाणा पापड पण तळले मी. तर हे बघा एकदम छान मस्त फुलले पापड. आणि हे पापड कलरला लाल आहे, म्हणजे लाल मिरची पावडरचे. तर हे बघा अजिबातही तेलकट वगैरे झालेले नाही आणि खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळही नाही, एकदम मिडियम साईजमध्ये हे पापड आम्ही केले. तर खूप मस्त झालेले. याचा पूर्ण रेसिपीचा व्हिडिओ पण तुम्हाला येईलच. आज आम्ही ना हिरव्या मिरचीचे पापड बनवतोय. तर इथं कुकरमध्ये मी ना बटाटे उकडून घेते, कारण आज जरा उशीरच झालेला आहे बटाटे उकडायला, म्हणून मग मोठ्या पातेल्यात काही टाकले नाही. थोडे थोडे करून मी बटाटे कुकरलाच उकडते आणि मग ते पिठे ना मिक्स करता येईल खाली. तर हे बघा हिरवी मिरची घालून इथे मी उपवासाचा बटाटा साबुदाणा पापड बनवते. मला ना लाल मिरचीपेक्षा हिरवी मिरची घातलेले पापड फार आवडतात, म्हणून मग मी भरपूर असे बनवले. आणि आता हा व्हिडिओ पण इथेच संपवते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.